हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. ही माझी गुरुवारची पूजा होती स्वामींची. आणि मस्त असं चटपट मेव्याचं आणि मक्याच्या पोहाचं हे केलं होतं, चिवडा. तर चला कसा बनवते बघा. हे मक्याचे पोहे मी तळून घेतले होते आणि शेंगदाणे पण तळून घेतले होते. माझ्या मुलाला खूप आवडतं, त्यामुळे त्याला बनवायला केलेलं. ते आता बाहेर निघालं होतं म्हणून. आणि कधीतरी असं चटपटं खायला मजा येते म्हणून घरासाठी पण हे केलं होतं. पण थोडासाच बनलं होतं, जास्त नाही. अर्धा किलोचंच हे केले होते मी. शेंगदाणे पण अर्धा किलो आणि हे पण. तर ह्याला आता मी असं हे फ्राय करून घेते, डीप फ्राय, म्हणजे पूर्ण असं तळून घेते. नंतर शेंगदाणे असे तळून घेतले होते मी. शेंगदाणे अर्धा किलोला थोडे कमी आहेत आणि मिरची अशी उभी चिरून घेतलेली, आता हातामध्ये घेऊन खाता येईल अशी. हे बघा, हे झालं आपलं आता हे तळून मक्याचा चिवडा. एक घमेलं घेतलं आहे. हे घमेलं माझ्या सासूचं आहे. ह्याच्यामध्ये राई टाकली आणि मिरची आणि कढीपत्ता बरोबर हे करून घेतलं आहे, त्याला भाजून घेतलं आहे. आणि याच्यामध्ये परत शेंगदाणे टाकले आहेत. हे बघा, त्या मोहरीला जरा असं हे केलं आहे, तडतडून दिले. त्याच्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता टाकला आहे. ह्याला पूर्ण हे करून घेतलं आहे बघा. मिरची आता हे झाले एकदम भाजून. आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत मी. शेंगदाणे पूर्ण तळून घेतले होते आणि बाजूला ठेवलेले. म्हणजे असे क्रंची त्याच्यामध्ये लागतात. त्याच्यामध्येच नव्हते भाजले होते मी, घमेल्यामध्येच, म्हणजे तेलामध्ये मिरचीबरोबर याला तळून घेतले होते. त्यामुळं खूपच छान लागतात ते शेंगदाणे. हे बघा. आणि आता ह्याच्यामध्ये हळद, थोडंसं काश्मीरी रेड चिली पावडर आणि धना जिरा पावडर थोडा अर्ध्या चमच्याला पण कमी टाकलेलं आणि ह्याला मिक्स करून घेतलेलं. आणि मीठ टाकलेलं, मीठ वरतून टाकलेलं पूर्ण सगळं झाल्यानंतर. आता ह्याला मिक्स करून घेते. एवढं छान लागतं ना, आणि सर्वच बनवतात, हे मस्तच लागतं. ह्याच्यात आता मी मक्याचा चिवडा टाकते. हे बघा, ह्याला आता पूर्ण हलवून घ्यायचं आता. आणि नंतर ह्याच्यात मेवा टाकायचं आहे. गावाला यात्रा वगैरे असली की मेवा वगैरे घेऊन आले की कोण भडंग बनवतं, कोण हे असं चिवड्यासारखं बनवतं. एवढं मस्त वाटतं ना खायला, छान वाटतं, कुरकुरीत. असं मेवा दिसला की गावची यात्रेची आठवण येते. आत्ता मी ह्याच्यावरती असं मीठ टाकलं होतं, त्याच्यामध्ये नव्हतं टाकलं. नंतर माझ्या मुलीला म्हटलं होतं की क्लासवरून येताना वडापाव घेऊन ये आणि ते चॉकलेट बाऊल. ती वडापाव आणि चॉकलेट बाऊल घेऊन आली होती. तर ते चॉकलेट बाऊल तर एवढं गोड असतं ना, म्हणजे डोकंच फिरतं माझं. तर एवढं गोड, म्हणजे कशी काय लोकं खातात काय माहीत. मी माझ्या मुलांना एवढे ओरडते ना, मम्मी आम्ही कधीतरी खातो, कधीतरी पण नाही बरोबर वाटत ते. म्हणून तर मी गेल्या वेळेस नाही का, मी ब्लॉग टाकलेला 2-3 दिवसापूर्वी, मला बघायचंच होतं की तिथे चॉकलेट बाऊल घ्यायला, असं म्हणजे छोटी लोकं येतात का मोठी लोकं येतात, मला बघायचं होतं. तर छोटी जास्तच होती, म्हणजे असं नाही चांगलं. पण हे असं जास्त गोडचं चॉकलेट बाऊल वगैरे, असं केक, कपकेक वगैरे असं खायला मुलांना भरपूर आवडतं, असं गोड सोडून. असं म्हटलं की लगेच खायचं बघतात. हे व्हाईट चॉकलेट आणि चॉकलेटवालं होतं हे. तिथे लगेच खायला घेतलं की छान वाटतं. हे त्याला जरा मेल्ट झालं होतं हे. हे बघा. खूप गोड असतं पण हे जबरदस्त. डोकंच फिरतं मला तर, जरा पण हे होत नाही. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारची ही स्वामींची पूजा होती माझी. पंचामृतने मी स्वामींना हे केलं होतं, स्नान करून परत व्यवस्थित स्वामींची मूर्तींना व्यवस्थित धुवून घेऊन पुसून परत हे केली होती, पूजा केली होती. हे बघा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. ही माझी गुरुवारची पूजा आहे. आणि
एवढं सुंदर वाटतं ना ही पूजा ही करताना, खूपच छान वाटतं. हे आसन मी नाही घेतलं, दुसरं घेतलं होतं जे स्वामींना मी वडाचं झाडाचं मी अक्कलकोटवरून ते आणलेलं, तर त्याच्यात पुन्हा मी ठेवून टाकते. पण एक दिवस गुरुवारची मी ही पूजा करून, असं नाही की डेली दर गुरुवारी करते, दर गुरुवारी जेवढी होईल तेवढी पूजा करतेच आणि पंचामृत नयन वगैरे. पण ही डेली वेगळी पूजा असते असं. तर कशी वाटली ही माझी पंचामृतची पूजा नक्की सांगा. जेवढे आपल्याला फुल ना फुलाची पाकळी जेवढी पूजा होते तेवढी करायची. छान वाटतं पण. श्री स्वामी समर्थ. आणि कशी वाटली माझी पूजा नक्की सांगा. हे बघा. आणि कोणाकोणाची तर काय वेगळीच पूजा असते, म्हणजे खूपच छान पूजा करतात. आणि जसं मला जमलं तसं मी केले. आणि शूट करताना मेन म्हणजे व्यवस्थित केले होते सगळे. शूट करताना एका हातातच हे होतं म्हणून ते हे झालं. आणि ट्रायपॉड मी नव्हता घेतला त्याच्यामुळं असं झालं आहे. नाहीतर सांगा माझी ही पूजा कशी वाटते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाय.